भर दिवसा 2 पोलिसांना मारहाण, कानाखाली मारतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल। मदधुंद अवस्थेत पोलिसांच्या गाडीला धडक, एवढेच नाही तर भर दिवसा 2 पोलिसांना मारहाण केली। धुळे पोलीस हे आपल्या संरक्षणासाठी असतात, पण आता पोलिसांना संरक्षण द्यावे लागणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। पोलीसच असुरक्षित असल्याचं प्रकरण समोर आलं आहे। भर रस्त्यात सर्वांसमोर एक नाही तर 2 पोलिसांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे। धुळे शहरातील 5 कंदील परिसरामध्ये ही घटना घडली आहे। त्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे। या व्हिडिओत पोलिसांना मारताना एक तरुण दिसत आहे। धुळे शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सतीश फुलपगारे आणि दीपक सेंगदाणे हे पेट्रोलिंग करत होते। यावेळी त्यांनी त्यांची पोलीस गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली होती। त्याचवेळी एक गाडी भरधाव वेगात आली। त्या गाडीने पोलिसांच्या गाडीला धडक दिली। धुळे तालुक्यातील सडगाव येथील रहिवासी असलेला सोपन पाटील हा गाडी चालवत होता, शिवाय तो मदधुंद अवस्थेत होता। या स्थितीत त्याने गाडीला जोरदार धडक दिली। त्यानंतर त्याला जाब विचारण्यासाठी पोलीस त्याच्या दिशेने धावले। त्यावेळी त्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सोपन पाटील यांनी कुठलाही विचार न करता सतीश फुलपगारे व दीपक सेंगदाणे या दोघा पोलीस हवालदारांना शिवीगाळ केली। तो तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्या दोघांच्या अंगावरही हात घातला। दोघांच्याही कानशिलात त्याने लगावली। तिथं असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ काढला। यावेळी 5 कंदील परिसरामध्ये नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी जमा झाली होती। पोलीस कर्मचारी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तो काही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता। तो पोलिसांना शिवीगाळ करीत त्यांना मारहाण करीत होता। त्यानंतर त्याला पकडून घेऊन जाण्यात आले। त्यावेळी त्याने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात असलेल्या सामानाचीही तोडफोड केली। मोठा राडा यावेळी पाहायला मिळाला। त्याच्या विरोधात आता पुढील पोलीस कारवाई करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 धुळे।